लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुलंब्री तालुक्यात विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण। जिल्हाप्रमुख रमेश पवार यांचे पालनगरीत जंगी स्वागत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुलंब्री तालुक्यातील विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आला। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 4 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर शिवसैनिक व पदाधिकारी यांच्यातर्फे जंगी स्वागत करण्यात आलं। तसेच तालुक्यातील पालगावात स्मशानभूमीचे विकास कामाचा शुभारंभ व सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना पाल श्रेणी 1 चे लोकार्पण सोहळा पार पडला। येथून तालुक्यातील लिहा, जहांगीर, बाभुळगाव खुर्द, बाबरा, बोधेगाव, ममनाबाद, खामगाव, फरशी, किन्होळा या गावांना भेटी दिल्या। पाल गावात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव, पालचे सरपंच सौ जयाताई अमोल जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी सदस्य ग्रामस्थांनी जिल्हाप्रमुख रमेश पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केलं। फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शिवसेना शहर प्रमुख जमीर पठाण, नरेंद्र सिम्मत आप्पा, माजी नगरसेवक तथा गटनेते अब्दुल रऊफ कुरेशी, बापूराव मस्के, उद्धव उकिरंडे, भास्कर मुर्मे, अनिल भालेराव, आवेद चिश्ती, अनवर पटेल, संजय वाघमारे, सांडू पटेल, रफिक शहा, आरिफ पटेल, बंटी गंगावणे, अजहर पठाण, सय्यद रईस, बाबा शेख, हुसेन पटेल, वसीम खान, सोमीनाथ करपे व इतर उपस्थित होते। माझा मान सन्मान केला व खूप उशिरापर्यंत आपण सर्वजण थांबलात, त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आत्ताच जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा जाधवसाहेब 2दा सरपंच होतो माझ्या गावचा, त्यामुळे सरपंचाचे काय फसगत होते, काय अडचण होते ते मी खूप जवळून बघितलेली। मी सरपंच असताना दुसऱ्या पक्षाचे झेडपी सदस्य होते, अध्यक्ष वेगळ्या पक्षाचे होते। मी त्या गावात काहीच फंड आणू शकलो नाही, परंतु योगायोगाने ते भगवंताला मान्य नव्हतं आणि मी पहिल्यांदाच झेडपी लढलो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या माझ्या झेडपी सर्कलमध्ये बूथवर बसायला शिवसैनिक नव्हते, परंतु योगायोग असतो त्या सर्व गावातील काही ठिकाणी शिवसैनिक होते, परंतु तो माझा जो झेडपी सर्कल होता तो भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला होता। त्या बालेकिल्ल्यामध्ये झेडपी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीने झेडपी लढवणे आणि निवडून येणे म्हणजे सूर्य पश्चिमेकडून उगवणे अशातला प्रकार होता। परंतु नक्कीच कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा होत्या, त्यामुळे मी झेडपी इलेक्शन लढलो, जिंकलो सुद्धा। जवळपास खूप दिग्गज लोकांनी मला हरवण्यासाठी फिरले, गावगाव फिरले, सभापती असताना होते विधानसभेचे, परंतु असो, आपण कोणाबद्दल बोलायचं नाही। आता जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी शिवरायासमक्ष सांगतो की माझ्या सर्कलमध्ये झेडपीच्या एकही गाव असं नाही की त्या गावात माझं फंड पोहोचवलं नाही, एकही वाडी वस्ती तांडा नाही की त्या गावात मी काम केलं नाही। माझ्यासोबत जे सन्माननीय सदस्य आलेले आहेत त्यांना सुद्धा वाटतं की वो खरोखरच आपण जे काम केलं ते इतर लोकांना माहीत झालं पाहिजे। आता जाधव साहेबांनी सांगितलं की मी या गावात जवळपास या ऐतिहासिक पालनगरीमध्ये माझी 3री चक्कर आहे। 2दा मी पालकमंत्री महोदयासोबत आलो, एकदा मी स्वतः जलजीवन मिशनच्या उद्घाटनासाठी आलो होतो आणि आज राजू भाऊ, सन्मान्य जाधव साहेब आणि आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव इथे येण्याचे भाग्य लाभले, आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले। परंतु जीवन जगत असताना राजकारणात सर्व काही नाही आहे। शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिली 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यातला आम्ही खरोखर 80% राजकारण करतो आणि मला अशा अनुभवी लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते, ती म्हणून माझं भाग्य समजतो। जाधव साहेब, आपण जे सांगितलं, मी आपली जी मागणी आहे सभामंडप पाहिजे आपल्याला या मंदिरासाठी, तर नक्कीच सभामंडप असेल,
त्यासाठी आता मी झेडपी सदस्य पण नाही आहे, आता DPDCचं फंडसुद्धा संपलेलं आहे. पण आपण इतरांसारखं घोषणाबाजी करायची, सांगून द्यायचं, शब्द द्यायचा आणि काम न करणं ही आपल्याला न पटणारी गोष्ट आहे. परंतु मी 100% तुम्हाला राजूभाऊ आपल्या साक्षीने सांगतो की येत्या DPDCमध्ये आपले दोन्ही कामं मी 100% मार्गी लावेल, यात काही शंका नाही आहे. आणि यापूर्वी आपल्या दोघांच्या सहकार्याने आपण सांगितलं, मागणी केली आणि मी या पालनगरीमध्ये जवळपास 7-8-10 किलोमीटर पांदन रस्ते दिले. सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सांगायला आवडेल, त्यांच्या मतदारसंघात आपण नक्की या, आपल्याला मी बोलवेल. मित्रांनो, सांगतो की ज्या ज्या ठिकाणी असे पायाला मातीसुद्धा लागत नाही असे गावं केलेत साहेबांनी, असं विकास काम केलं. आणि जाधव साहेब, आपण सर्वजण रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.